ठाकरे गटाच्या एका नेत्यानं श्रीगोंद्यात उमेदवार जाहीर केला। अशा प्रकारे नाव जाहीर करण्याचा कुणालाही अधिकार नाही असं वक्तव्य करत शरद पवारांनी टीका केली। संजय राऊतांकडून काही दिवसांआधी श्रीगोंद्यात साजन पाचपुतेंना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आणि त्यानंतर पवारांनी हे वक्तव्य केलं। तर पवारांच्या वक्तव्यानंतर मात्र राऊतांनी कुठलीही उमेदवारी जाहीर केली नसून कामाला लागण्याच्या सूचना केल्याचं स्पष्टीकरण दिलंय। तर अशा प्रकारे नाव जाहीर करण्याचा कुणालाही अधिकार नाहीये। संजय राऊतांवर शरद पवारांनी नाव न घेता टीका केलेली आहे। उमेदवारी नाही तर कामाला लागण्याच्या सूचना दिल्या असं वक्तव्य संजय राऊत यांनी यावर केलेलं आहे। तर पवारांकडे श्रीगोंद्या संदर्भात चुकीची माहिती आहे असं वक्तव्य देखील संजय राऊत करतायत। या श्रीगोंद्या तालुक्याची परिस्थिती अशी आहे की या तालुक्यातला पुढला आमदार शिवसेनेचाच होईल। जनतेताईंबरोबर एकाच गाडीनं या राज्याच्या विधानसभेत पोहोचाल अशा प्रकारचं वातावरण आपण गेल्या 6 महिन्यात नक्कीच निर्माण केलं। राज्यकारभार असे आले की एक तुमचे नेते शिवसेनेचे हे तुमच्या तालुक्यात आले, काही नवीन तालुक्याचे तुमच्या तालुक्यात पुन्हा आले आणि त्यांनी जाहीर करून टाकले की हे आमचे उमेदवार। अशा प्रकारे कुणालाही जाहीर करण्याचा अधिकार नाही। कोणत्याही पक्षाने उमेदवारी जागा कोणत्या पक्षाला जातात त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत उमेदवारी घोषित करणं योग्य नाही। काँग्रेस अशा पद्धतीचं कधीही उमेदवार कोणालाही, आमच्याकडे खूप मोठी लाईन आहे आणि ज्यांच्या वाट्याला ज्या जागा मिळतील त्यांनी तिथे उमेदवार डिक्लेअर केले पाहिजेत, परंतु असं कुठलाही निर्णय न होता उमेदवार घोषित करणं हे चुकीचं आहे। पवारसाहेब म्हणतात ते खरं आहे। प्रत्येक पक्ष घटक पक्षातला आपापल्या उमेदवारांना काम करण्यासाठी एक संदेश देत असतो की आपल्याला निवडणुका लढायच्या आणि 288 मतदारसंघामध्ये आमची तयारी आहे। श्रीगोंदाच्या बाबतीमध्ये एवढं काय घडतंय मला माहीत नाही, पण श्रीगोंदा हा काय हॉट विषय नाही आहे। श्रीगोंद्यामध्ये महाविकास आघाडीचा आमदार जिंकेल हे मला माहिती आहे। कोणीही कुठेही उमेदवारी जाहीर केलेली नाही।